नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। प्रत्येकाच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो स्वतःचं घर घेणं, स्वतःचं ड्रीम होम घेणं आणि त्यामध्येच आपल्याला लोन घ्यावं लागतं। कारण की बघा, घर घेण्याची जी अमाऊंट असते ती जास्त असते आणि प्रत्येकाकडे एवढा पैसा नाही आहे की तो कॅशमध्ये घेऊ शकेल। त्यामुळे अनेक जण लोन घेत असतात आणि त्यामध्येच अनेक जणांचं नुकसान होतं, फसतं आणि ते आपल्याला समजत सुद्धा नाही। अनेक जणांना भरपूर सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतोय। कारण की फायनान्शियल नॉलेज इन मराठी या सिरीज अंतर्गत अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलोय। जसं की तुम्ही इथे बघू शकताय, 25 लाखाचं लोन 25 वर्षासाठी घेतलंय, तर टोटल आपल्याला 25 लाखांच्या बदल्यामध्ये 63,45,411 रुपये भरावे लागताय, ज्यामध्ये 25 लाखावर आपल्याला 38,45,411 रुपये व्याज भरावं लागतंय। म्हणजे जेवढ्याचं आपण लोन घेतलंय त्यापेक्षा आपल्याला 11 लाख जास्त व्याज भरावं लागतंय। जेवढ्याचं आपण लोन घेतलंय त्यापेक्षाही जास्त, म्हणजे 25 लाखापेक्षा आपल्याला 31 लाख रुपये फक्त व्याज भरावं लागतंय आणि इथेच आपलं नुकसान होतं। आजच्या व्हिडिओत तेच मी तुम्हाला सांगणार आहे। हे व्याज कशा प्रकारे आपण कमी करू शकतोय, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, म्हणजे प्रिन्सिपल मध्ये अमाऊंट टाकली पाहिजे की टेन्युअर कमी केला पाहिजे की EMI रिड्यूस केला पाहिजे, काय बेटर असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो। जसं की सगळ्यांनाच माहित असेल, जर का आपण लोन घेतोय तर जेवढं जास्त ड्युरेशनसाठी घेऊ तेवढं जास्त आपल्याला व्याज लागतं। म्हणजे समजा जर तुम्हाला लोन घ्यायचं आहे, मग तुम्ही 25 वर्षाचं घेताय तर जास्त लागेल, त्याऐवजी 20 वर्षाचं घ्या, त्याऐवजी 15 वर्षाचं घ्या। पण नुकतेच तरुण मुलं असतात, जॉबला लागलेले असतात, प्रत्येकाकडे एवढा EMI भरायला पैसे नसतात। त्यामुळे जेवढे जास्त वर्ष घेऊ तेवढं आपल्याला सोपं असतं, काही हप्ता आपण भरू शकतोय त्या हिशोबाने आपण घेतो आणि वर्षानुवर्ष तसेच फेडत राहतो आणि तिथेच आपल्याला नुकसान होतं। विथ कॅल्क्युलेशन आजच्या व्हिडिओत तुम्हाला माहिती सांगतोय, नॉलेजेबल व्हिडिओ असणार आहे। नक्की शेअर करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, अगदी सोप्या कॅल्क्युलेशन सोबत तुम्हाला होम लोन एक्सप्लेन करून दाखवतोय। जसं की प्रत्येकाने होम लोन घेतला असेल, जसं की आता मी 25 लाखांचं होम लोन घेतलंय 3 वर्षापूर्वी, 4 वर्ष झाले आता। 4 वर्षापूर्वी माहिती बघा, 25 लाखांचं मी होम लोन घेतलंय। किती वर्षासाठी घेतलंय तर 25 वर्षासाठी घेतलंय। कारण की तेव्हा मला वाटलं की यार एवढा हप्ता भरण्यापेक्षा 25 वर्षात भरू, हळूहळू फेडता येईल, काय टेन्शन आहे। पण नंतर मला या गोष्टी लक्षात आल्या आणि त्या पण तुम्हाला येणार आहे। जसं की तुम्ही बघू शकताय, 25 लाखांचं लोन आपण 25 वर्षासाठी घेतलं आणि सध्या व्याजदर बघायला गेलाय तर 9.1% आसपास आहे। म्हणजे कोणाचं 9.5 असू शकतंय, कोणाचं 8.8 असू शकतंय, पण ॲव्हरेज जर आपण पकडायला गेलं तर 9.1% सध्या चालू आहे। म्हणजे आपल्याला महिन्याला हप्ता येतोय 21,151 रुपये। ओके, ज्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे आपण 25 लाख रुपये बँकेकडनं घेतले घराच्या कर्जासाठी आणि बँक आपल्याकडून त्यावर इंटरेस्ट घेते। किती इंटरेस्ट घेते तर 38,45,411 रुपये इंटरेस्ट घेते। म्हणजे टोटल आपल्याला 25 वर्षात बँकेला द्यायची आहे 63,45,411 रुपये। म्हणजे कुठे 25 लाख फेडण्यासाठी 25 दुने 50, म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त 13 लाख रुपये आपल्याला ते भरावे लागत आहे आणि इथेच आपले नुकसान होतं। इथेच अनेक जणांना त्रास होतो आणि अनेक जणांना हे कॅल्क्युलेशनच समजत नाही। आता तेच तुम्हाला समजून सांगतोय, पुन्हा तुम्ही स्क्रीनवर बघा। 25 लाखांचं आपण लोन घेतलेलं आहे। समजा आता 25 लाखाचं लोन घेऊन आता मला समजा 4 वर्ष झाले, तर 4 वर्ष ऑलरेडी झाले, म्हणजे माझे आता 21च वर्ष राहिले आहे। 25 मधून 4 गेले, समजा 21 वर्ष राहिलेले आहे। आता मला 9.1चाच इंटरेस्ट रेट चालू, इंटरेस्ट रेट सेम चालू आहे। मग आता समजा माझ्याकडे कुठून तरी अमाऊंट आली किंवा दर महिन्याला मी काय करतोय, दर महिन्याला 5,000 रुपये झालं किंवा 10,000 रुपये झालं मी सेव्ह करतोय। समजा एखादी गोष्ट मला घ्यायची होती पण मी ती न घेता काही पैसे सेव्ह करतोय, तर बघा मॅजिक बघा काय होते, तुम्ही ते बघू शकताय। मी जर समजा EMI म्हणजे माझ्याकडे 1 लाख रुपये आलेले आहे आणि मी काय करणार आहे, जसं की नवीन वर्ष चालू होतं म्हणजे 1 एप्रिल धरा किंवा 1 मे धरा, त्यामध्ये मी काय करतो, हे जे 1 लाख रुपये माझ्याकडे आलेले आहे ती अमाऊंट मी भरतोय। जसं की बघा आता 1 लाख रुपये मी मे महिन्यामध्ये भरतोय, तर मी EMI रिड्यूस केला। कारण की मला असं वाटतं की 1 लाख रुपये भरून आपण EMI कमी करू म्हणजे आपल्याला टेन्शन नाही। पण जर EMI मी जर कमी करतोय तर माझा EMI किती होतं, रिड्यूस बाय 899 रुपये। 899 माझा EMI कमी होईल, पण माझी सेव्हिंग किती होते, 1,25,625। म्हणजे 1 लाखाच्या बदल्यामध्ये माझी 1,25,000ची सेव्हिंग होते, म्हणजे मी 25,000 वाचवतोय। पण मॅजिक बघा,
त्याच ऐवजी जर मी टेन्युअर कमी करतोय म्हणजे 25 वर्ष भरण्याच्या ऐवजी मी म्हणतोय की माझं 22च पाहिजे 21च पाहिजे, तर मॅजिक बघा इथे टोटल सेम 1 लाख रुपये मी भरले आहे, पण EMI रिड्यूस करण्याच्या ऐवजी मी त्यांना म्हटलं माझं जे टेन्युअर आहे ते कमी करा आणि इथे बघा माझी सेव्हिंग किती होते 5,06,775. म्हणजे कुठं मला 1 लाखावर 1,25,000 वाचत होते, पण इथे डायरेक्ट 5 पट म्हणजे 5 लाख माझे इंटरेस्टचे वाचणार आहे, कारण की मी रिड्यूस केला आहे टेन्युअर. त्यामुळे कधीही EMI कमी करायच्या भानगडीत पडू नका. तुमच्याकडे जर पैसे आले तर समोरच्याला बँकेला सांगा की मला EMI ने कमी करायचं आहे, मला टेन्युअर कमी करायचं आहे, म्हणजे मला वर्ष कमी करायचं आहे. प्रिन्सिपलमध्ये तुम्ही ते भरून तुमचं जे टेन्युअर आहे ते कमी करू शकताय. हेच सेम या वर्षी माझ्याकडे 1 लाख रुपये आले आणि सेम मी पुढच्या वर्षी पण जर 1 लाख रुपये आणतोय, तर तुम्ही ते बघा समजा मी 2 हप्ते भरतोय. आता मी हा 25 मध्ये भरला 5/25ला आणि पुढच्या महिन्यात समजा मे मध्ये नाही तर जून मध्ये भरतोय 1 लाख रुपये. तर इथे बघा टोटल माझे किती वाजताय, म्हणजे इथे मी फक्त 2 लाख रुपये भरतोय बरं का. आज 1 लाख रुपये आणि पुढच्या वर्षी पुन्हा 1 लाख रुपये भरतोय, तर माझी टोटल सेव्हिंग होते 8,66,001. म्हणजे 2 लाखांच्या बदल्यामध्ये 8 लाख रुपये सेव्हिंग करतोय. असंच जर मी 3 ते 4 वर्ष, कारण की बघा काही वेळेस आपल्याला बोनस भेटत असतो किंवा एखादे पैसे आपल्याकडे येतात, कुठे सेव्हिंग होती, समजा एखादी बर्थडे पार्टी एखाद्या वर्षी आपण स्किप केली किंवा 2-3 गोष्टी स्किप केला, थोडी सेव्हिंग केली आणि तेच जर आपण होम लोनमध्ये टाकतोय, म्हणजे बघा 1 लाख आपल्याला वाटतं की यार 1 लाखांनी काय फरक पडणार आहे, पण 1 लाख रुपये जर आत्ता मी टाकतोय टेन्युअर कमी करतोय, तर पुढचे माझे 8 लाख रुपये वाचताय. जसं की बघू शकताय सेम मी हे 3 वर्ष करतोय, तर तिसऱ्या वर्षी पण मी काय करतोय 27 मध्ये पुन्हा 1 लाख रुपये देतोय. म्हणजे दर 1-1 वर्षाला मी 1-1 लाख. हे मी स्वतः केलेलं आहे, प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगतोय, हे मी स्वतः केलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकताय माझे 11,28,494 रुपये वाचलेले आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकताय जसे तुमच्याकडे इथे तर मी 1 लाख धरले, अनेक जण काय करू शकता 1 हप्ता 22,000 रुपयाचा तुमचा 1 हप्ता आहे, तर तुम्ही काय करा 12च्या ऐवजी 13 भरा. म्हणजे एप्रिल जसं तुमचं गेलं मे लागलं, तर तुम्ही काय करू शकताय 1 एक्स्ट्रा हप्ता भरून द्या किंवा 2 एक्स्ट्रा हप्ता भरा. जेवढे तुम्ही प्रिन्सिपलमध्ये टेन्युअर कमी करण्यासाठी भराल तेवढं पुढे जाऊन तुम्हाला फायदा होणार आहे. सेम तिसऱ्या वर्षानंतर समजा माझी सॅलरी वाढली आहे, माझ्याकडे जास्त पैसे आले, मी जास्त सेव्हिंग केली आहे, तर इथे बघा मी 2 लाख रुपये जर करतोय, तर इथे माझी 13 लाख रुपयांची सेव्हिंग होती आहे. म्हणजे जिथे मला 25 लाखाला 38 लाख भरावे लागत होते, म्हणजे टोटल 63 लाख भरावे लागत होते, आता माझे इथे 13,51,000 सेव्ह होत आहे. म्हणजे हे जे वरचे जे आहे 13 लाख रुपये ते मला नाही भरायचे आहे, फक्त 50 भरायचे. म्हणजे 25ला मी 50 भरणार आहे, म्हणजे जागीच मी 13 लाख रुपये सेव्ह केले, वाचवले ॲज अ इंटरेस्टमध्ये थोडेसे पैसे जास्त भरून. तर सेम ॲज तुम्ही करू शकता. मग दरवर्षी जी पण अमाऊंट तुमच्याकडे येते आहे, दरवर्षी काही ना काही प्रिन्सिपलमध्ये टाकून तुम्ही टेन्युअर कमी करत गेले, तर तुमचं हे जे लोन आहे जिथे 63 भरावे लागत होते आता 50वर आले, तेच आपण 4थ्या वर्षी पण 5व्या वर्षी पण असं जर करत गेलो, थोडी का होईना अमाऊंट, म्हणजे जो 1 हप्ता 2 हप्ता 3 हप्ता जसे जर तुम्ही भरत गेला, दरवर्षी जे व्याज आपल्याला भरावं लागतंय ते कमी होणार आहे. त्यामुळे अनेकांचं कन्फ्युजन होतं काय केलं पाहिजे, EMI रिड्यूस केला पाहिजे की टेन्युअर कमी केलं पाहिजे का प्रिन्सिपलमध्ये भरले पाहिजे, तर टेन्युअर कमी केलं पाहिजे आणि हेच बेस्ट ऑप्शन आहे. आता अजून महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही महिलेच्या नावाने जर लोन घेतला असेल किंवा को ॲप्लिकेंट लावला असेल, तर तुम्हाला अजून व्याजदर कमी होईल. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दोघं टॅक्स डिडक्शन घेऊ शकताय, कारण की तुम्ही जॉबला आहे तेव्हा जाऊन कुठेतरी 22,000 रुपये हप्ता भरताय, मग तुम्ही गव्हर्नमेंटला काही टॅक्स देताय, तर त्यामध्ये तुम्ही व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट घेऊ शकताय. दोघं असेल तर 4 लाख रुपयांपर्यंत घेऊ शकताय, जे की एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे लोन घेणं हे काही चुकीची गोष्ट नाही, कारण की दरवर्षी आपण 4 लाख रुपयांपर्यंत वाचवतोय टॅक्समध्ये, प्लस आपण एक्स्ट्रा पैसे भरून आपलं व्याज पण कमी करतोय. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना आहे, त्याचा तुम्ही फायदा घेऊन अजून लोन कमी करू शकताय. आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवा. तुमचा जर क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर दुसऱ्या बँका स्वतःहून तुम्हाला ऑफर करतील की सध्या तुम्हाला 9.1चा इंटरेस्ट रेट चालू आहे, आम्ही 8.5% तुम्हाला देऊ किंवा 8.9% तुम्हाला देऊ. 0.2% जरी वाचलं तरी लॉंग टर्ममध्ये आपले भरपूर सारे पैसे सेव्ह होतात. या बँकेचं लोन त्या बँकेमध्ये ट्रान्सफर करून तुमचं व्याज सुद्धा वाचू शकताय. अशा भरपूर साऱ्या टिप्स आहे. यावर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल किंवा तुम्ही स्वतः लोन घेतलंय त्यावर तुम्हाला अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करून पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे त्यावरही कमेंट करा. असे भरपूर सारे एज्युकेशनल व्हिडिओज आणतोय, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.